नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पोलीस भरती या परीक्षेत आपण पाहत असतो की परीक्षेत जीके ह्या घटकांतर्गत बरेच प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांपैकी आपण ज्या जिल्ह्याची विशेष अशी आपण परीक्षा देत असतो त्या जिल्ह्याविषयी एक विशेष प्रकारची माहिती आपल्याला विचारली जाते. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी याच गोष्टीचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी जिल्ह्यानुसार विशेष माहिती देणारं सत्र या ठिकाणी सुरू करत आहोत. तर तुम्हाला आज आपण ठाणे जिल्हा याविषयी जी काही आपण माहिती आहे ती माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर आपण प्रथमतः पाहूया की ठाणे जिल्हा हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात येत आहे आणि ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि मुरबाड ह्या 7 तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा विभागलेला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 4214 चौरस किमी आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, परीक्षेत हमखास विचारलं जातं की ठाणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे. तर तुम्हाला ते क्षेत्रफळ तोंडपाठ पाहिजे, ते म्हणजे 4214 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ ठाणे जिल्ह्याचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, लोकसंख्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि मग लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची किती आहे तर ती आहे 2011च्या जनगणनेनुसार 1,54,131. त्यानंतर लोकसंख्येची घनता किती आहे तर प्रति चौरस किलोमीटरला 1157 चौरस किमी इतकी घनता आहे. त्यानंतर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याची अधिक माहिती पाहत असताना आपण एक गोष्ट अजून बघतोय की ह्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण किती आहे. तर साक्षरता दर हा 85% आहे. लिंग गुणोत्तरचे प्रमाण 1000 पुरुषांमागे 880 स्त्रिया या ठिकाणी लिंग गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये दिसते. हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. परीक्षेत हमखास विचारलं जातं की ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण पुढे दिलेल्या पर्यायांपैकी कोणते अचूक आहे. तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की 880 हे याचं उत्तर असू शकेल. त्यानंतर प्रमुख शहरे कोणती आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये तर ठाणे हे स्वतः एक प्रमुख शहर आहे. मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि नवी मुंबई हे एक प्रमुख शहर ठाणे जिल्ह्यात येतात. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे तर त्यांचं नाव आहे राजेश नार्वेकर. ठाणे जिल्ह्यामध्ये खासदार कोणकोणते आहेत ते मतदारसंघानुसार कोणत्या मतदारसंघात कोणते खासदार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर श्रीकांत एकनाथ शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. राजन विचारे ठाणे लोकसभा, कपिल पाटील भिवंडी लोकसभा. ठीक आहे, ही झाली राजकीय माहिती. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देणार आहात तर त्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये पोलीस प्रशासनासंदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा आपण जेव्हा अभ्यास करतोय त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर श्री जयजीत सिंह. ठीक आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हे आहेत श्री विक्रम देशमाने. नंतर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जे आहे ते ठाणे या ठिकाणीच आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालविते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे. ठाणे एक रेल्वे स्टेशन आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की जी पहिली ट्रेन ब्रिटिश कालावधीमध्ये सुरू झाली होती 1853 मध्ये, ती धावली होती, ती म्हणजे ठाणे ते मुंबई ह्या दरम्यान. त्यामुळे ठाणे या रेल्वे स्टेशनचं महत्त्वपूर्ण असं स्थान आहे.
त्यानंतर मित्रांनो, भारताच्या पहिली रेल्वे बोरीबंदर जी आपण ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ती अगोदर व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखली जात होती. ती आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ती ओळखली जाते. त्यानंतर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याचा इतिहास काय असेल तर ते देखील तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपल्या ठाणे जिल्ह्याचा इतिहास म्हणजे की हे एक अतिशय जुने शहर आहे. या शहराचा उल्लेख मध्ययुगात आढळतो. म्हणजे मध्ययुगीन कालावधीमध्ये या शहराचा विशेष असा उल्लेख आपल्याला सापडतो. तो कशात सापडतो तर शिलालेख आणि ताम्रपटात यांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्याचबरोबर या शहराची एक राजधानी जी होती ती कोणत्या राजांची होती तर शिलाहार नामक राजे होते. त्या शिलाहार नामक राजांची राजधानी म्हणून ठाणे हे शहर सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यानंतर ठाणे या शहराबद्दल आणखीन माहिती जेव्हा आपण पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येते की ठाणे ह्या शहराबद्दल विशेष अशी माहिती देणारा संदर्भ सुद्धा आपल्याला इतिहासात सापडतो. जसं की आपण पाहिले की भारतीय समाजामध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनातून चीन, आफ्रिका, इटली, ग्रीक, पोर्तुगीज इतर देशातून लोक त्यावेळेस ॲज अ स्कॉलर म्हणून येत होती आणि ते भारताबद्दलची एक माहिती प्राप्त करून त्यांची नोंदी घेत होत्या. तर अशाच नोंदींपैकी एक इटालियन प्रवासी मार्को पोलो यांनी ठाणे ह्या शहराला भेट दिली होती आणि त्या भेटी दरम्यान त्यांनी काही वक्तव्य केलेलं होतं. ते सुद्धा महत्वाचे मित्रांनो. पहिल्यांदा हे बघूया की मार्को पोलो या इटालियन प्रवासीने कधी भेट दिली होती तर ती 1290 मध्ये ठाणेला शहराला भेट दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ठाणे हे विकसित झालेलं सुंदर शहर असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर ठाणे हे एक मोठे बंदर म्हणजे पोर्ट बंदर असून तेथील व्यापारी काय करतात कापूस, ताग आणि चामडे विकतात. त्याचबरोबर घोडे खरेदी करणे हे सुद्धा व्यापार ठाणे ह्या शहरात होत आहे किंवा होत होता असा संदर्भ इटालियन प्रवासी मार्को पोलोने ठाणे ह्या शहराबद्दल दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, ठाणे शहराचा इतिहास जर बघत असू आपण तेव्हा आपल्या लक्षात येतं की पोर्तुगीज ठाण्यात आले 1530 मध्ये आणि त्यांनी शहरावर 1739 पर्यंत राज्य केले. म्हणजे साधारणपणे पोर्तुगीजांनी ठाणे ह्या शहरावर किती वर्ष राज्य केलं तर 200 वर्ष राज्य केलं. 1739 मध्ये पोर्तुगीजांचं राज्य संपलं. मराठ्यांनी या शहरावर राज्य केलं ते 1739 ते 1784 पर्यंत आणि दुर्दैवाने 1784 नंतर स्वातंत्र्यापर्यंत ह्या शहर कोणाच्या ताब्यात होतं इंग्रजांच्या ताब्यात होतं. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला स्वतंत्रता भारतानंतर महानगरपालिका स्थापन होऊ लागली तर अशीच एक महानगरपालिका ठाणे या शहरात स्थापन झाली आणि ती कधी झाली तर 1982. मित्रांनो, ही सगळी माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खूप वस्तुनिष्ठ आणि महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ही सगळी माहिती नोंद करून ठेवा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर एक PDF सुद्धा अवेलेबल होणार आहे. ती सुद्धा तुम्ही कॉपी करून त्याच्यावर तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर मुंबईच्या उत्तरेकडे ठाणे हे शहर वसलेले. ठाण्याचे क्षेत्रफळ 147 वर्ग किलोमीटर आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जातं. पुढे ऑप्शन दिले असू शकेल तुम्हाला की पुढीलपैकी कोणते शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर. तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर हे ठाणे असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये जेव्हा तलावांचे शहर ओळखले जातं तळ्यांचे त्यावेळेस या ठिकाणी ठाण्यामध्ये एक तलाव खूप प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो तो म्हणजे मासुंदा तलाव. त्याचबरोबर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला एक संस्कृती लाभलेली असते. तशाच प्रकारची संस्कृती ठाणे ह्या जिल्ह्याला सुद्धा आहे.
आणि ठाणे जिल्ह्याची संस्कृती इतकी प्रगल्भ आहे की ह्या ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे ओळखलं जात असेल, पण ह्या ठिकाणी उपराजधानी सांस्कृतिकच्या दृष्टिकोनातून ठाणे हे शहर प्रसिद्ध आहे किंवा ठाणे हा जिल्हा उपराजधानी सांस्कृतिक दृष्टीने मानलं जातं. तर ठाण्यामध्ये कोणकोणत्या सांस्कृतिक पैलूंचा विचार केला जातो, तर ठाण्यामध्ये गणेशोत्सव अगदी प्रसिद्ध आहे, नवरात्र खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर ठाण्यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी उत्सव हे अत्यंत प्रसिद्ध असं उत्सव मानलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, ठाण्यामध्ये विविध पर्यटन क्षेत्र सुद्धा आहेत, जसे की गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, राम मारुती रस्ता, येऊर, उपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तकनगर साईबाबा मंदिर, घंटाली मंदिर, पोर्तुगीजांनी 1582 साली बांधलेले सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च, ज्यू समाजाचे शहार हाशमाईन म्हणजे स्वर्गाचे प्रवेशद्वार त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर पेशवेकालीन विठ्ठल मंदिर, ह्या सगळ्या गोष्टींनी नटलेला असा ठाणे जिल्हा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याचा आपण संस्कृती बघितली, पर्यटन स्थळ पाहिले, ठाणे जिल्ह्याचा इतिहास सुद्धा पाहिलं. आता ठाणे जिल्ह्याचं भूगोल काय आहे, त्याची भौगोलिक क्षेत्र काय आहे, त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. तर 2011ची जी सगळ्यात शेवटी आता रिसेंटली जी जनगणना झालेली आहे, त्या जनगणनेच्या अनुषंगाने हे लक्षात येतं की ह्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे, 4214 चौरस किलोमीटर. त्याचबरोबर एकूण राज्याचे जे क्षेत्रफळ आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पूर्ण जे क्षेत्रफळ आहे, त्या क्षेत्रफळाच्या पैकी 1.37 म्हणजे 1.37% या ठिकाणी काय आहे, तर क्षेत्रफळ आहे. नंतर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर राज्यात जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो, असा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्याची शक्यता असते. तर तुम्ही लक्षात ठेवा की संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी 1.37% हा क्षेत्रफळ आहे आणि हा क्षेत्रफळ ज्या अनुषंगाने आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठाणे ह्या जिल्ह्याचा 33वा क्रमांक लागतो. त्याचबरोबर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये आपण अगोदरच बघितलंय की 7 तालुके आहेत, त्यापैकी शहापूर तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला तालुका कोणता आहे, उल्हासनगर आहे. म्हणजे शहापूर ह्या तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे ठाणे जिल्ह्याच्या संदर्भात, तर उल्हासनगर ह्या तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. हे सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्यानंतर मित्रांनो, ठाणे व उल्हासनगर हे दोन तालुके पूर्णपणे शहरी आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत, ह्या 7 तालुक्यांपैकी किती व कोणते तालुके हे पूर्ण शहरी म्हणून ओळखले जातात. तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ठाणे व उल्हासनगर हे 2 तालुके असे आहेत की जे पूर्णपणे शहरी म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याचा जेव्हा आपण भौगोलिक दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा त्या ठाणे जिल्ह्याची भौगोलिक सीमा काय ते सुद्धा पाहणं कर्मप्राप्त ठरतं आणि त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याचा हा नकाशा आहे, त्याच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं की ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला पुणे शहर आहे, पुणे जिल्हा आहे पूर्ण. ठीक आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा आहे, तसेच उत्तर पूर्वेला नाशिक जिल्हा आहे. ठीक आहे. तसेच उत्तरेला पालघर जिल्हा सुद्धा येते, पालघर जिल्ह्याची सीमा लागते आणि याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला रायगड जिल्हा आहे. तर मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला हे लक्षात घ्या की कोणत्या जिल्ह्याला कोणते तालुके लागून आहेत हे सुद्धा परीक्षेत विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की जर विचारलं की अहमदनगर जिल्हा याला ठाणे जिल्ह्यातील कोणता तालुका स्पर्श करतो किंवा कोणत्या तालुक्याची सीमा ह्या अहमदनगर जिल्ह्याला छेदतात किंवा त्या जिल्ह्याला स्पर्शून किंवा त्याला जोडलं जातं, तर शहापूर तालुका आणि अहमदनगर जिल्हा यांचा आपण एक ठिकाणी एक संघ करू शकतो. तर येथे दुसरा आपण म्हणू शकतो की मुरबाड तालुका आणि पुणा जिल्हा हे एकमेकांशी जोडलं जाऊ शकतं. अंबरनाथ तालुका आणि रायगड जिल्हा यांच्याशी सुद्धा सीमा एकमेकांना आपण प्रवासादरम्यान किंवा त्या एकमेकांशी आपण काय करू शकतो, जोडणी करू शकतो. नंतर वरती पालघर जिल्हा शहापूरशी सुद्धा जोडला जाऊ शकतो, भिवंडी जिल्ह्याशी सुद्धा जोडला जाऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. भौगोलिक दृष्टिकोनातून परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता अगदी जास्त असते. त्याचबरोबर ठाणे जिल्हा अरबी समुद्र त्याला लागलेला आहे, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. पुढे नंतर आपण बघतोय की ठाणे जिल्ह्याचा जेव्हा भूगोल बघतो तेव्हा आपण त्यांच्या नद्या बघतोय की नेमक्या कोणत्या नद्या कशा रीतीने वाहतात, त्यांच्या उपनद्या कशा रीतीने एकमेकांना छेदतात. तर ठाणे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण वेतरणा आणि उल्हास या दोन नदी वाहतात. त्यापैकी वेतरणा नदीचं काय आहे, तर वेतरणा नदीचा उगम उत्तर पूर्व लगतच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पायथ्यापासून होऊन ती दक्षिणेकडे वाहत जाऊन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प्रवेश करते. नाशिक जिल्ह्यात उगम होऊन ती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काय करते, प्रवेश करते. पुढे ती वाडा पालघर या तालुक्यातून वाहत जाऊन पालघर तालुक्याच्या दक्षिणेला नवघर येथे वेतरणा खाडी आहे, त्या खाडीत अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे. वेतरणा नदी नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबक या ठिकाणी उगम पाहून ती अरबी समुद्राला मिळते आणि ती मिळण्याच्या अगोदर ती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून प्रवास करते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यातून तांचा नदीचा उगम होतो व पुढे वसई तालुक्यातील चिमण येथे वेतरणा नदीशी तिचा संगम होतो. जी वेतरणा नदी वाहत असते ती त्या नदीशी चिमण ह्या ठिकाणी दुसरी एक उपनदी आहे तांचा, त्या नदीचा काय होतं, संगम होतोय. वेतरणा नदीच्या उजव्या बाजूने पिंजाळ, दहेरजा व सूर्या ह्या उपनद्या मिळतात. ठीक आहे. म्हणजे जर वेतरणा नदी वाहत असेल तर त्याच्या एका बाजूने पिंजाळ, दहेरजा, सूर्या ह्या उपनद्या मिळतात किंवा वाहतात, तर दुसऱ्या बाजूने तांचा नदी मिळते. म्हणजेच वेतरणा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत ह्या जर विचारात घ्यायच्या असतील तर याच्या उपनद्या म्हणजेच पिंजाळ, दहेरजा, सूर्या व तांचा हे याच्या उपनद्या आहेत, हे तुमच्या लक्षात असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी नदी आपण बघूया, ती म्हणजे उल्हास नदी. ठीक आहे. तर ह्या उल्हास नदीचा उगम कुठे होतो, भोर घाटमाथ्यातून होऊन उत्तर पूर्वेकडून ती रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रवेश करते, पुढे वसई खाडीला मिळते. ठीक आहे. उल्हास नदीच्या 3 उपनद्या असून बारवी नदीचा उगम मुरबाड तालुक्यातील घाटमाथ्यातून होतो आणि मुरबाड तालुका हा ठाणे जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी एक तालुका ओळखला जातो. पुढे उल्हास नदी अंबरनाथ तालुक्यातील आपटे गावानजीक उल्हास नदीस मिळते. त्याचबरोबर भास्ता नदीचा उगम शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यातून होऊन ती कल्याण तालुक्यातील वडोली गावाजवळ येऊन उल्हास नदीला मिळते. बारवी व भास्ता ह्या उपनद्या उल्हास नदीला तिच्या उजव्या बाजूने येऊन मिळतात. भास्ता नदीची काळू नदी ही मुख्य उपनदी असून ती शहापूर तालुक्याच्या घाटमाथ्यातून वाहत कल्याण तालुक्यामध्ये सांगोडे गावाजवळ भातसा नदीला मिळते.
म्हणजे मित्रांनो, आपण जेव्हा ठाणे जिल्ह्याच्या नदी प्रणाली बघत आहोत त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की ठाणे जिल्ह्यातून मुख्यतः 2 नदी वाहतात. मुख्य नदी, एक वेतरणा आणि दुसरी उल्हास नदी. ठीक आहे. वेतरणा त्र्यंबक मधून उगम पावून ती आपल्या ठाणे जिल्ह्यातून वाहत जाते. तर दुसरी उल्हास नदी सुद्धा ही रायगड जिल्ह्यातून उगम पावून कर्जत तालुक्यातून मग ती आपल्या ठाणे जिल्ह्यात येते. मुरबाड तालुक्यात, मग अंबरनाथ तालुका, शहापूर अशा रीतीने ती वाहत जात असते. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, ह्या ठाणे जिल्ह्याची भूपृष्ठ रचना काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर या ठाणे जिल्ह्याची भूपृष्ठ रचना बघत असताना आपण त्याची 2 भागात मुख्यतः विभागणी झालेली दिसून येते. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या ठाणे जिल्ह्याची जी काही जमीन आहे ती कशी आहे, सुपीक अशा प्रकारची जमीन आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी भाताचे पीक, भाजीपाला व फळबागा यांचं जास्त लागवड केली जाते. त्याचबरोबर ह्या ठिकाणची जी जमीन आहे ती कशी आहे, तपकिरी लालसर अशा प्रकारची आहे. त्यामुळे या जमिनीतून भात शेती हे अधिक प्रमाणामध्ये करणं उपयुक्त ठरतं. नंतर मित्रांनो, या ठाणे जिल्ह्याचं हवामान कसं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर ह्या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे सम अशा प्रकारचं आहे. ठीक आहे. तथापि या सागर किनारी व किनारपट्टीच्या नजीक उष्ण व दमट हवामान आहे. ठीक आहे. सर्वसाधारणपणे सम आहे आणि किनारपट्टीच्या ठिकाणी उष्ण व दमट हवामान ठाणे जिल्ह्यामध्ये आढळतं. तसंच किनारपट्टीत ठाणे तालुक्यात हवामान कसं असतं, उष्ण असतं. या उलट पूर्वेकडील सह्याद्री पर्वताच्या उतरणीला पायथ्याच्या सपाटी प्रदेशातील हवामान कमी उष्ण आहे. ठीक आहे. म्हणजे कुठे सर्वसाधारणपणे सम आहे, काही ठिकाणी उष्ण व दमट आहे, काही ठिकाणी फक्त उष्ण आहे, तर काही ठिकाणी कमी उष्ण आहे. ठीक आहे. आणि सर्वसाधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात हवामान किंवा हवा कशी असते, थंड अशा स्वरूपाची असते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ठाणे या जिल्ह्याविषयीची एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर ठाण्याची एक तपशीलवार माहिती आपण पाहिलेली आहे. आता एक महत्वाची बाब म्हणजे की ठाणे जिल्ह्यामध्ये अगोदर पालघर जिल्हा होता, पण 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर हे विभक्त करून एक नवीन स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आलेले आहे. ते 36वा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर पुढच्या सेशनला आपण 36वा जिल्हा पालघर ह्याविषयी आपण विशेष माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या YouTube चॅनलशी जोडून राहा. त्याबद्दल तुम्हाला काही जर सजेशन असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.